ताई आज तुम्ही ट्रेनिंग घेतला, कशा प्रकारे रणनीती काँग्रेसची असणार आहे? बघा, SIR ह्याच्या आधी पण झालेला आहे आणि त्यावेळेला तर SIR व्हायला 2 वर्ष लागले होते. आज जे काय होत आहे हे 2, 3, 4 महिन्यांमध्ये यांना गोळ घालायचा आहे. याच्यामध्ये खूप मोठं षडयंत्र आहे. माझा युवक काँग्रेसचा जो एक मेंबर आहे, गावचा अध्यक्ष आणि NSUIचा जो मेंबर आहे वेदांत केने म्हणून, त्याचं नाव मागच्या या 6, 7, 8 महिन्यामध्ये डिलीट केलेलं आहे. असं कसं डिलीट होऊ शकतं? आता आम्ही पण दक्षता घेतो आहे आणि डिलीट करणारा जो व्यक्ती ज्यांनी फॉर्म भरून डिलीट केला त्याचं नाव आम्हाला जर माहिती पडलं, जे अनिवार्य आहे इलेक्शन कमिशनला आणि तहसील ऑफिसमध्ये आणि कलेक्टर ऑफिसमध्ये देणं, आम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करणार. आम्ही शांत बसणारे नाही आहोत. या ठिकाणी जे सत्ताधारी आहे त्यांना घोळ घालायचा आहे. आमच्या कानावर असं येत आहे की ते 30,000 मतं प्रत्येक मतदारसंघ वाईज टाकायचा प्रयत्न करणार. आता तुम्हाला एक व्यक्ती आहे, त्याचं लग्न 2003ला झालं, पण त्याच्या बायकोचं नाव 2002च्या यादीत आहे. याचा अर्थ 2002च्या यादीमध्ये पण त्यांनी घोळ केलेला आहे. त्यांना पाहिजे ती मतं टाकून घेण्याचा तो प्रयत्न आहे. असं कसं चालणार? या ठिकाणी लोकशाहीसोबत खेळवाड करण्याचा जर प्रयोजन असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. आमचा पुरेपूर प्रयत्न राहील आणि आमची सगळ्यांना विनंती आहे की ही एकटी काँग्रेसची जबाबदारी नाही, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येकानं बघण्याची गरज आहे की तुमचा एन्युमरेशन फॉर्म तुम्ही भरला का, शेजारच्यांचा भरला का, तुमचं मतदार यादीमध्ये नाव आलं का, नाही आलं का. इथं जे बंगालमध्ये त्यांनी केलं की मेजर वोट्स त्यांनी ॲनिमलीमध्ये टाकून दिले आणि मग म्हणतात आहे की ते आपोआप स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे टाकून हा सगळा घोळ करण्याचा पूर्ण प्रयोजन आहे. आम्ही पूर्णपणे लोकशाही टिकली पाहिजे याच्यासाठी आम्ही या ठिकाणी हे ट्रेनिंग घेतलेलं आहे. तिवशामध्ये विधानसभा झाल्यानंतर जवळपास 7,000 नावं यांनी डिलीट केलेले आहेत. आम्ही बूथ वाईज यादी काढली. आम्ही नावं पण मागणार आहे की कोणी हा फॉर्म भरला आणि कोणी डिलीट केलं, हे पण आम्ही सोडणारच नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.